नमस्कार मंडळी. क्रिएटिव्ह कुटुंबामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या चॅनलवरती आपण नेहमीच क्रिएटिव्ह गोष्टी घेत आलो आहोत. तर मला सांगा, या जगामध्ये सर्वात मोठी आणि सुंदर असं क्रिएशन कोणतं बरं आहे? तर नक्कीच तुमच्या मनामध्ये एकच उत्तर आलं असेल, ते म्हणजे 9 महिने गर्भामध्ये ठेवून बाळाला दिलेला जन्म. पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एका स्त्रीचं आयुष्य कसं आहे? रोजचा लोकलचा प्रवास आहे, ऑफिसच्या डेडलाईन्स आहेत, स्ट्रेस आहे. तर या सर्व गोष्टी तिने कशा बरं मॅनेज करायच्या? या सर्व प्रश्नांची प्रॅक्टिकल उत्तरं घेऊन आज आपल्या चॅनलवरती उपस्थित आहेत AYG अकॅडमीच्या संस्थापक, प्रसिद्ध डॉक्टर नूतन पाखरे. नमस्कार ताई. नमस्कार स्वाती. तुमचं आमच्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय? छान. याचं उत्तर द्यायला नक्कीच मला खूप मजा येईल. सो गर्भसंस्कार पुन्हा आपल्याला ह्या शब्दाला आपल्याला दोन भागामध्ये वाटायचंय, गर्भ आणि संस्कार. गर्भ याचा अर्थ एक फिटस किंवा बेबी असा पण आहे, एम्ब्रिओ जो अनबॉर्न आहे, अजून आपल्या गर्भात वाढतोय. आता गर्भात वाढतोय मग युट्रस ह्याला पण गर्भ म्हणतो आपण, आणि बेबीला पण गर्भ म्हणतो. तर हा संस्कृत शब्द आहे, त्याच्यामुळे तुम्ही ज्या कॉन्टेक्स्टने घेणार ते. पण आता आपल्याला इथे समजूया की आपण गर्भ म्हणजे ती जागा पण प्लस ते बेबी पण. आणि मेनली लोक गर्भ म्हणजे बेबीच, बेबीवर काय संस्कार द्यायचे तुम्हाला. संस्कार म्हणजे काय, तर तुम्हाला जसं वाटतंय तसं बेबी, कुठले गुण तुम्हाला तुमच्या बाळामध्ये बघायचे किंवा कसं तुमचं बेबी तुम्हाला हवं आहे, ते एक्झॅक्टली जर कपलने विचार केला, मॅनिफेस्टेशन आजकाल खूप चालू आहे. ते म्हणू शकतो आपण, एक प्रोसेसिंग आहे. तर ते संस्कार टाकण्यासाठी तुम्हाला मग जी काही प्रक्रिया करायची, हजबंड अँड वाईफ, त्याला आपण गर्भसंस्कार असं म्हणू शकतो. ओके. तर हजबंड अँड वाईफ म्हणजे दोघांनी. आता गर्भसंस्कार खूप जणांना वाटतं की प्रेग्नेंट झाल्यानंतर करायचंय. ते पण प्रेग्नेन्सीच्या अगोदरच, आधीपासूनच. एक्झॅक्टली. काय सांगताय? हो. बर. पहिल्यांदा तर थॉट्स, कपलचा पहिल्यांदा स्वतःचा थॉट्स पाहिजे की त्यांना कशा प्रकारची बेबी पाहिजे. पहिल्यांदा बेबी पाहिजे का, हा प्रश्न दोघांनाही पाहिजे. प्लॅनिंग करतात आजकाल, है ना? तेच. नाहीतर कधी कधी असं होतं की बायकोला वाटतंय पण नवऱ्याला वाटत नाही, नवऱ्याला वाटतंय तर बायकोला वाटत नाही. सो कपलचा एकमेकांचा संवाद पण गरजेचा आहे. बरोबर. आणि कॉम्प्रोमाइज म्हणून ह्या प्रोसेसकडे नाही बघितलं पाहिजे की दोघांनीही स्वतःहून रेडी आहेत तर मग पुढे त्यांचीही मानसिकता मानसिक. मग एकदा मानसिक तयारी झाली की मग शरीरावर मग काम करायला मोकळे. मग तुम्ही समजा प्रयत्न केला आणि जर कपल आहेत की जे योग्य वयात वगैरे निर्णय घेऊन जर करतात तर सक्सेसफुल होतं, काही अडचण येत नाही. पण ज्यांना थोडं अजून कॉन्शियसली आपल्याला करायचंय, म्हणजे गर्भसंस्कार जर आम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचं म्हटलं तर कॉन्शियस प्रेग्नन्सी, की तुम्ही थॉटफुल प्रेग्नन्सी करताय. त्याच्यामध्ये तुम्हाला मानसिक तयारी झाल्यानंतर तुम्ही डॉक्टरकडे जाताय, चेकअप करताय, पहिल्यांदा स्वतःचे आजार डिटेक्ट. अगदी बरोबर आहे. प्रत्येकाला आता जसं आपण PCOD वगैरे ह्याच्याबद्दल चर्चा केली, किंवा इव्हन पुरुषांनाही बरेच प्रॉब्लेम असतात. बरोबर आहे. त्या सगळ्या गोष्टी आधी त्यांनी तपासून पाहायला हव्यात. सो कन्सेप्शन साठी दोघांची हेल्प पण महत्वाची आहे. बरोबर आहे. प्लस जर काही आजारही असेल तर न घाबरता किंवा स्ट्रेस न घेता त्याला कसं आपण रिझॉल्व्ह करू आणि मग आपण दुसऱ्या जीवाला आपण रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहोत. बरोबर आहे. जसं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं की 4 फॅक्टर गरजेचे आहेत. कोणते? ते म्हणजे ऋतू, क्षेत्र, बीज आणि अंबू. तर आता हे थोडक्यात. तर जसं आपण शेतकरी असतो की नाही, शेतकरी काय करतो की पहिल्यांदा तर लँड बघतो, जमीन कशी आहे, फर्टाईल आहे का, काय पिकतं त्याच्यामध्ये. तर क्षेत्र म्हणजे ती जागा है ना. नंतर मग तो बीज, तिथलं कुठलं बीजानं त्या लँडमध्ये पिकू शकतं, मग तो त्याचं शोध करेल. आणि मग ते बीज आणल्यानंतर मग ते बीज कधी आपण लावायचं, कुठल्या वेळी,
तो एक पॉइंट आहे. आणि मग ते बीज, माती आणि त्याचं जे केअर आहे पुढे काळजी, असं नाही की बीज लावलं आणि झालं आणि सोडून दिलं. तो त्याची किती काळजी घेत. मग त्याचं रोपतं आणि रोपटाचं मग हळूहळू हळूहळू त्याला पानं, फुलं, ब्रांचेस, पानं, फुलं शेवटचं, पण त्याचे फांद्या, मग त्याचे पुढे ग्रोथ होते आणि लास्टला आपल्याला त्याचं फळ किंवा फूल जे काही आपण लावलेले. बरोबर. सुंदर निर्मिती. एक्झॅक्टली. तर तसंच ऋतू म्हणजे ती जागा, सॉरी सीझन, क्षेत्र म्हणजे ती जागा, बीज म्हणजे हे की स्पर्म अँड ओवम. आता आपण जर गर्भधारणेचं म्हटलं तर पुरुषाचं बीज म्हणजे स्पर्म आणि स्त्रीचं बीज म्हणजे ओवम, असं. आणि मग अंबू म्हणजे आपला आहार विहार, तुमच्या ज्या डेली ऍक्टिव्हिटी, हे सगळं. काय तुम्ही वाचन, लिखाण, काय कोणते छंद जोपासता, काय विचार करता, काय खाता, काय पिता, सगळ्याच गोष्टी असं. तर हे 4 फॅक्टर्स खूप गरजेचं आहे. गर्भ संभव सामग्री असं म्हणून सांगितलं. अच्छा. आणि पॉसिबिलिटी आहे की गर्भ राहू शकतो. बर. म्हणजे आजकाल डॉक्टर तुम्ही बघता की म्हणजे ह्या गोष्टींसाठी पण खूप स्ट्रगल होतोय कपल्स मध्ये. तर त्याबद्दल थोडंसं. तर स्ट्रगल यासाठी होतोय की तुम्ही प्रोसेसिंग कधी चालू केली आणि तुम्हाला जर ह्याचं नॉलेज असेल, तुम्ही ह्याचं नॉलेज घेऊन जर वेळेला खूप महत्व आहे ना. बरोबर. आजकाल म्हणजे वय निघून गेल्यावरती पण या गोष्टींची सुरुवात केली जाते. एक्झॅक्टली. तर लग्न कितव्या वयात होतंय? करिअर ओरिएंटेड झालेले सर्व. आणि लग्न झाल्यानंतर तुम्ही कधी डिसिजन घेताय? एक्झॅक्टली. आणि ते डिसिजन घेताना दोघं पण संमती आहे का? आणि तुमच्या दोघांचं पण मन सौमनस्य गर्भधारणा असं म्हणतात. म्हणजे जे दोघं पण काम, कंपोज, स्ट्रेस फ्री असतील आणि मग तुम्ही ती ऍक्ट ऑफ पॉप्युलेशन केली, तर मग जो तुम्ही इन्व्होक करणारे, जो सोल, जो आत्मा, जो तुमची एनर्जी तुम्ही युनिव्हर्सला दिलेली आहे, मग तो एक जीव येणार तुम्हाला. बरोबर आहे ना. तर तुम्ही इन्व्हाइट करताना तुम्ही काय व्हायब्रेशन आहे तशा प्रकारचा तो आत्मा तुमच्या फॅमिलीमध्ये येणार आहे. कुटुंबामध्ये एक नवीन क्रिएशनची हे क्रिएशनची सुरुवात आहे. ती फक्त फिजिकल ऍक्ट नाहीये सेक्स म्हणजे, आपण बोलतही नाही या विषयावर, पण ती एक 2 रिस्पॉन्सिबल ऍडल्ट जे आता तयार आहेत, त्यांचं शरीर हेल्दी आहे, त्यांचं बीज फर्टाईल आहेत आणि एक त्यांना माहिती आहे की कधी आपण ह्या प्रोसेसिंग करायचं, म्हणून आपल्याला अशा प्रकारचं हेल्दी बाळ पाहिजे किंवा इम्युन बाळ पाहिजे किंवा आपल्या बाळामध्ये हे गुण पाहिजे, गुण असायला हवे. बरं. सुविचारी, सुसंस्कृत, सुदृढ, निरोगी, अजूनही बरंच काही. तर मला मी विचारलं कुठल्या कपलला की तुम्हाला कसलं बाळ पाहिजे, तर सगळे म्हणतात आम्हाला बुद्धिवान, हुशार पाहिजे, हुशार आपलं बाळ. म्हणजे डॉक्टर मला विचारायचं की कसं आपण म्हणतो की जीन्स है ना, त्यांचा डीएनए हा जास्त कारणीभूत असतो. तर गर्भसंस्काराचं ह्याच्यामध्ये किती योगदान आहे? तर हे जे आहे ना डीएनए, जसं आपण म्हणतो की एक स्त्री बीज आणि पुरुष बीज, ह्याचं जेनेटिक जे आहे आपल्या घरामध्ये जे आपले अँसेस्टर आहेत त्यांचे पण हे जे डीएनए आपण कॅरी आउट करतो, म्हणजे आपले फीचर्स असतात, फेशियल फीचर्स असो किंवा कुठले काही गुण असतात, ते सगळे त्या डीएनए मध्ये कोडिंग असतं, कोड असतं. कोडिंग असतं. बरोबर. मग ते जेव्हा ते 2 बीज मिळतात शरीर, आता जी जागा, क्षेत्र जे म्हणतोय, आता क्षेत्र हे मेनली आपण युट्रस किंवा जी आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे फिमेलची, एक्झॅक्टली, ते पूर्ण आपण समजतो. आणि जेव्हा ते बीज आतमध्ये जेव्हा जातं आणि जे फॅलोपियन ट्यूब म्हणून एक भाग आहे, तिथे जेव्हा पुरुष बीजाशी मिळतं आणि मग ते डीएनए फ्रॅगमेंटेशन किंवा एकमेकांना ते कुठले कुठले सेल मिळणार, तिथे एक्सचेंज होतं आणि ते पूर्ण 10 दिवसात, आफ्टर द कॉप्युलेशन 10 दिवसात ती प्रोसेस होते. ट्यूब मधून ते जे अनबॉर्न टायनिएस्ट फॉर्म जो असतो फिटसचा, गर्भाचा, तो ट्यूब मधून युट्रस मध्ये, गर्भाशयामध्ये येऊन त्या एंडोमेट्रियम लाइनिंग म्हणून असते, तिथे तो एम्बेडेड होतो, आतमध्ये जातो. आणि तेव्हा आपण म्हणतो की, आणि ते तर माहिती पण नसतं पहिले हे सर्व झालेले आतमध्ये ज्या क्रिया आहे ना. आपल्याला कधी गोष्टी नंतर लक्षात येतात. म्हणजे प्रेग्नेंट आहे ते कधी कळतं सांग? म्हणजे
पिरियड सगळे पिरियड्स मिस झाले. एक्झॅक्टली. हम्म. पण तोपर्यंत 1.5 महिना ऑलरेडी झालेला झालेलं असतो. असतं बरोबर. सो कुणालाच माहिती नसतं की तेव्हा काय तुम्हाला नॉशिया, व्हॉमिटिंग ह्या आपण ज्या डिस्कस केलं त्या थोड्या थोड्या गोष्टी असतात सिम्पटम्स ते तुम्हाला काहीतरी सांगतात, बोलतात. तर कधी कधी आपण म्हणतो झाली असेल ऍसिडिटी है ना, ते कळत नाही, पण पिरियड मिस झालं हे एक मोठं सिग्नल असतं. मग तुम्ही युपीटी टेस्ट करता, मग तुम्हाला कळतं गर्भधारणा आहे. म्हणजे ही गोष्ट म्हणजे पहिल्यापासून बऱ्यापैकी दुर्लक्षित राहते. एक्झॅक्टली. पण गर्भसंस्कारानुसार तुम्ही कॉन्शियसली अवेअरनेस ठेवून ही गोष्ट करायला हवी. एक्झॅक्टली. येस. तो एक महत्वाचा भाग आहे गर्भसंस्काराचा. तो गर्भसंस्कार हा गर्भधारणा झाल्यानंतर नाही, तर गर्भधारणा होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर आणि इवन लेटर ऑन होल 9 मंथ्स डिलिव्हरीच्या वेळेस पण इवन आणि डिलिव्हरी नंतर ब्रेस्ट फीडिंग करतानाही पूर्ण समावेश आहे. तर पहिले 1000 दिवस आपण म्हणतो बाळाचं जी क्रिएशन असतं त्यावेळेस आई वडिलांनी म्हणजे किती एकत्रित होऊन त्या संगोपन करणं, बाळाला वेळ देणं, बाळाशी सतत कंटिन्युअस पॉझिटिव्ह कम्युनिकेशन करणं, एन्व्हायरमेंट चांगलं ठेवणं, तर संस्कार घडतात ना. बरोबर आहे. नाहीतर संस्कार म्हणजे संस्कार काय आहे असं म्हणतात, तर बाळ ऍक्च्युली ऑब्झर्वर असतं. एक्झॅक्टली. हो. म्हणजे निरीक्षण करूनच ते सर्व गोष्टी शिकत असते. आता गर्भसंस्कार म्हणजे गर्भामध्ये बाळ आहे. आता तिथे त्याचं सगळं गोष्टी घडत आहेत, निर्मिती होत आहे. बरोबर. तर या दरम्यान बाळाला काही जाणवतं किंवा ऐकतं किंवा काही ते आई जे काही बघते, वाचते, त्या सर्व गोष्टींचा त्याच्यावरती परिणाम होत असतो का? तर एक्झॅक्टली. आपल्याला असं वाटतं की नाही काय फरक पडणार आहे, पण जसं मी म्हटलं की पहिल्या 1.5 महिन्यातच बाळाची ऍक्च्युली जी नर्वस सिस्टीम आहे म्हणजे ब्रेन आहे आणि जे अवयव त्याचे डेव्हलप होणार आहेत पुढे, ते सगळ्याचं फाउंडेशन पहिल्याच ट्रायमेस्टर मध्ये झालेलं असतं. असं 13 आठवड्यापर्यंत आपण पहिले ट्रायमेस्टर समजतो आणि मधलं नंतर 13 ते 28 आणि 28च्या नंतर तुमचे तिसरा ट्रायमेस्टर. अशा 3 भागामध्ये जर प्रेग्नन्सीचे 9 महिने आपण जर वाटले, तसंच मिसकॅरेज, अबॉर्शन ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कशामुळे होतात, कारण की आपल्याला कळतच नाही आणि मोस्टली पहिल्या ट्रायमेस्टर मध्येच मिसकॅरेज आणि अबॉर्शनची जास्त चान्सेस असतात. तर या सर्वांमध्ये योग आणि आयुर्वेद याचा रोल काय आहे? बराच रोल आहे. कारण की जसं म्हणतो आयुर्वेद हा काय आयुष्यासाठी आहे, जीवनासाठी जे नॉलेज आहे ते आहे. मग जीवन सुरुवातच तिथून होते. योग म्हणजे काय तर डिसिप्लिन. अथ योग अनुशासन हा एक सूत्र आहे योगाचं, पतंजली ऋषीने सांगितलेलं. अनुशासन म्हणजे डिसिप्लिन. तर तुम्ही ह्या जीवनात जेव्हा येता तेव्हा डिसिप्लिन जर तुम्ही वागलात, आहार, विहार, निद्रा ह्या सगळ्या गोष्टी जर अगदी नियमितपणे केलं, तर आय थिंक जीवन हे खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे, तो तुम्हाला मिळेल. आणि त्याच्यातून सुंदर जीवाची निर्मिती पण होईल आणि त्याच्यातून तुम्हाला म्हणजे कॉन्शियसली तुम्ही जगाल आणि काहीतरी या जगाला पण तुम्ही काहीतरी देण्यासाठी आले. एक्झॅक्टली. बरोबर है ना. ते पूर्ण आयुष्यभर फक्त घेणं नाही, तर ऍक्च्युली तुमचं एक्झिस्टन्स यासाठी आहे की तुमचं काहीतरी पर्पज आहे आणि त्यासाठी तुम्ही आले. आणि तुम्ही जर दिलं तर तुम्हाला ती लास्टला जी समाधी आहे किंवा मोक्ष आहे तो मिळू शकतो. खूप सुंदर संकल्पना आहे. म्हणजे गर्भसंस्कारातून मूल जन्माला येणं ते फक्त म्हणजे तुमच्या कुटुंबाचा भाग नाहीये. तर समाजामध्ये पण ते मूल काहीतरी मोठी गोष्ट घडवून आणू शकतं. एक्झॅक्टली. आणि समाज नंतर तुमचा देश येतो, देशानंतर तुमचं जग येतं. तसं प्रत्येक घराने, प्रत्येक कपलने जर असा विचार केला, म्हणजे स्वतः आधी अवेअरनेस ठेवून मग त्या सगळ्या गोष्टींचा विचार करणं, तर पूर्ण जगामध्ये रिव्हॉल्युशन होऊ शकते. नक्कीच. तो गर्भसंस्कार हे रिव्हॉल्युशन आणणारं सायन्स एक्झॅक्टली. खूप छान. आणि तेही आपल्या भारताने दिलेली गिफ्ट आहे आयुर्वेद आणि योगासाठी. म्हणजे हे अगदी मला असं वाटतं पूर्वीच्या आपल्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलेल्याच या गोष्टी आहेत. ते आत्ताच्या काळात कुठे सायन्स म्हणजे तुमच्यासारखे डॉक्टर्स म्हणा किंवा ते या फील्डमध्ये येऊन त्याचा प्रचार प्रसार करून प्रत्यक्षात ते इम्प्लिमेंट पण होतं आहे तुमच्या कोर्सेस मधून वगैरे. तर तुम्हाला असा एखादा आलेला अनुभव वगैरे? आता जसं आपण बघतोय की कपल्स जे आहेत
हम्म. त्यांना पहिल्यांदा तर एक काउन्सिलिंगची गरज असते. हम्म. आणि काउन्सिलिंग गर्भधारणेसाठी काय काउन्सिलिंग घ्यायची पण बरेच गरज आहे. हम्म. कारण की न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे. हा. आणि डिफिकल्टी आहे, खूप कन्सिव्हच होत नाहीये. सगळ्यात आणि मोठा प्रश्न. आणि कन्सिव्ह नाही होत तर मार्ग फक्त IVF किंवा आर्टिफिशियल मेथडनेच कन्सिव्ह होण्याचा नाही आहे, है ना. नॅचरली बऱ्याच जण म्हणजे माझ्याकडे असे पण केस स्टडी आहेत की खूप त्यांनी सगळीकडे प्रयत्न केलेत आणि डॉक्टरांनी सांगितले की नाही तुम्हाला IVFच करावं लागणार आहे, की तुमच्यामध्ये हे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम. आणि जास्त करून फिमेल वुमनला, स्त्रियांनाच म्हणजे सगळे चेकअप स्त्रियांवरच होतात आणि सगळे प्रयोग स्त्रियांवरच होतात. माझ्या केस स्टडीमध्ये हे पण आलंय की एक कपल होते ज्यांना म्हणजे ती जेव्हा कन्सल्टेशनला दोघंही आले आणि मी दोघांनाही बोलवते, त्याच्यासाठी ती जी पूर्ण ती वुमन आहे ती रडायला लागली बरेचसे की मीच फेल्युअर आम्ही इव्हन IVF पण केलं त्याच्यातून फेल्युअर, मला PCOD आहे आणि माझ्यामध्येच फॉल्ट आहे असं गिल्टी फील करत होती. आणि मी म्हंटल की तुझ्या मिस्टरांचं चेकअप झालंय का, तर ती म्हटली नाही काय ते तर हेल्दी आहेत त्याचं काय म्हटलं मला जरा रिपोर्ट्स करायचे, एक सिमेन अनालिसिस म्हणून टेस्ट असते, मग ते टेस्ट केली तर त्याच्यामध्ये लक्षात आलं की स्पर्मच नाहीयेत. इजॅक्युलेशन होतं पण स्पर्म नाहीये. म्हणजे सुरुवातीला एखाद्या स्त्रीला जबाबदार. हा, आणि एवढे सारे टेस्ट तिचेच झाले पण ह्याच्यामध्ये स्पर्मच नाही, अझोस्पर्मिया म्हणून मेडिकल टर्म आहे त्याची. मी म्हटलं अरे अझोस्पर्मिया आहे ह्याच्यामध्ये तर स्पर्म नाहीये. तर मी नंतर विचारलं की मला सांगतेस की म्हणजे काही, मग मी त्यांची हिस्ट्री घेतली मिस्टरांची आणि लहानपणी कधी मम्स झाले होते का गालगुंड वगैरे त्याचा इफेक्ट पण असतो. हो, किंवा अशी मेडिकल हिस्ट्री घेणं गरजेचं आहे काउन्सिलिंग, की बाबा का होत नाहीये आणि कुठे आपण कुठलं चुकतंय. त्याच्यानंतर मग त्या केसमध्ये मी विचारले की अरे तुम्हाला म्हणजे व्हेरिकोज वेन्स आहेत का, टेस्टिसच्या अराउंड व्हेरिकोज वेन्स आहेत का, तर हो म्हणाले की हा तिथे व्हेरिकोसिटी आहे डॉक्टर. मग म्हटलं तुम्ही मग सांगितलं नाहीये आणि तुम्हाला डॉक्टरकडे गेलं पाहिजे. मग आता इथे बघ ॲलोपॅथिक डॉक्टरांची पण हेल्प रोल आला की मग ते जे व्हेरिकोसिटी आहे ती काढल्यानंतर, कारण की जर ते व्हेरिकोज वेन्स आहेत म्हणजे तिथे जर खूप रक्त सप्लाय त्या टेस्टिसवर आहे, टेस्टिस म्हणजे काय की त्यांचा अंडाशय, मग ती आता ते ऑलरेडी त्यांच्या अॅनाटॉमिकली दोन्हीही अंडाशय बाहेर असतात कारण टेम्परेचर सहन नाही होत. तर स्पर्मसाठी टेम्परेचर थंड राहणं गरजेचं आहे प्रोडक्शनसाठी. आणि पण आता हे व्हेरिकोसिटीमध्ये हे स्पर्म प्रोडक्शनच्या तिथेच नाही होत, कारण ती गरमी आहे ना, रक्तामध्ये गरम असतं. मग ते ऑपरेशन केल्यानंतर मग ते त्यांच्यावर ट्रीटमेंट केल्यानंतर मग काही महिने म्हणजे 7-8 महिने मग पुन्हा आहे ना असा वेळ लागतो आणि मग ते स्पर्मचं बरोबर हे करून मग प्रेग्नन्सी. आता बरोबर आहे, म्हणजे सगळ्या गोष्टींची तपासणी होणं महत्वाचं आहे. थोडक्यात सर्व. आता म्हणजे गर्भसंस्काराकडे पण आपण म्हणजे हे सगळ्या आपल्या सायंटिफिक गोष्टी आल्या सगळ्या, तर म्हणजे गर्भसंस्काराकडे विशेष पद्धतीने लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. हा, म्हणजे गर्भसंस्कार अप्लाय करणं गरजेचं आहे की पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये जसं आपण ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण सांगतो की तुम्ही शांत म्हणजे म्युझिक वगैरे, योगाचं पण प्रॅक्टिस चालू करा आणि पुढे प्रत्येक ट्रायमेस्टरनुसार वेगवेगळे गोल्स ठेवा. गर्भधारणेच्या दरम्यान किंवा गर्भधारणा झाल्यानंतर योगा कसा हेल्पफुल ठरतं, त्यांच्यासाठी कोणते योगाचे प्रकार आहेत किंवा आयुर्वेद कसं त्याला सपोर्ट करतं? तर योगाचं तर मी तेच माझा हा पूर्ण प्रवास आणि पूर्ण जे रिसर्च आहे ते ह्याच्यावरच की एक स्टँडर्ड फॉर्म्युला मी बनवला प्रेग्नेन्सी योग मध्ये. त्याचं नाव 3S प्रेग्नेन्सी योग. 3S, हा S म्हणजे काय? 3S म्हणजे पहिल्या ट्रायमेस्टर मध्ये स्टेबिलिटी आणणं, पहिला S. दुसरा ट्रायमेस्टर आला की स्ट्रेंथ आणणं, आणि तिसरा ट्रायमेस्टर म्हणजे स्पेस क्रिएट करणं. अच्छा. तर मग प्रॅक्टिसेस जे आहे, आसन, प्राणायाम जे आपण बोललो, मेडिटेशन किंवा मंत्र उच्चारण किंवा म्युझिक ऐकणं किंवा काही ऍक्टिव्हिटी, एक्सरसाइज, तर ते ह्या 3 फॉर्म्युले जे आहेत त्याच्यावर फोकस ठेवणं देताना. आणि मग जनरली योगा तर सर्व शिकवतात, मग प्रेग्नन्सी योग कसा डिफरन्स वेगळा आहे. मग त्याच्यावरच मी माझं दुसरं पुस्तकही लिहिलं. अच्छा. ज्याचं नाव 3S प्रेग्नन्सी योग आहे.
अच्छा. आम्हाला त्या तिन्ही पुस्तकांबद्दल सांगा थोडं. पहिलं पुस्तक तर हम्म. माझं गर्भसंस्कारवरच आहे, द अल्टिमेट गाईड टू गर्भसंस्कार. बरं. हां. ते कोविडमध्ये ऑनलाईन आम्ही प्रकाशित केलं. अच्छा. स्मिता जयकरांनी याचं हे केलं होतं पब्लिकेशन. बरं. तो पुस्तक एवढं पॉप्युलर झालं, सगळ्या हम्म. हेल्थ प्रोफेशनलला वगैरे खूप मदत व्हायला लागली आणि त्या पुस्तकावर बेस्ड माझा कोर्स पण मी एक तयार बरं. केला, जे बरं. मी शिकवते आता, हम्म. प्री पोस्टनेटल योग आणि गर्भसंस्कार. अच्छा. असं. बरं. तर मोठं नाव आहे, पण आता खूप पॉप्युलर झालंय. पॉप्युलर आणि तेव्हा मी ते कॉइन केलं, म्हणजे नावच मी सुरुवात केली असं आहे. आणि मग ते जसं शिकवायला लागले मी योग टीचरना, तेव्हा त्यांच्याकडून जो रिस्पॉन्स मिळाला तो एवढा छान होता. मग मला वाटलं, आणि त्यांची रिक्वायरमेंट काय आहे, की त्यांना खूप जास्त असं आयुर्वेद वगैरे डीप मध्ये शिकण्याची त्यांना गरज नाहीये. त्यांना काय करायचंय, माझ्याकडे प्रेग्नंट वुमन आली आणि त्यांना मला शिकवायचंय. कुठलं, जसं तू विचारलं, कुठल्या आसनं कुठल्या ह्याच्यात आणि का, तर त्यासाठी मग माझं हा दुसरं जे पुस्तक आहे प्रेग्नेन्सी योग, ते त्याच्यावर मग त्याच्यामध्ये फक्त मी तेच लिहिलेलं आहे, की कुठल्या महिन्यात, कुठल्या ट्रायमेस्टरमध्ये कुठला योगा प्रॅक्टिस कसा करावा, हे सगळं. प्लस माझे काही केस स्टडी, रिअल लाईफ माझे जे उदाहरणं ज्यांना, ते पण मी त्याच्यामध्ये आहे. मंत्र पण आहेत, दिनचर्या पण आहे, बरंच आहे त्या पुस्तक. आणि तेही पुस्तक खूप पॉप्युलर झालंय, तर ते माझं प्रकाशित झालं. आणि तिसरं पुस्तक मी मागच्याच वर्षी, फूड ऍज अ संस्कार, म्हणजे आहार, सगळं काही सुरुवात होते, अन्न हे पूर्ण ब्रह्म, बरोबर. तर मग फूड ऍज अ संस्कार हे तिसरं पुस्तक मी प्रकाशित. खूप छान. म्हणजे समाजाला काहीतरी देणं लागतं आपण. आणि पुस्तक तर हे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे त्याचं. म्हणजे मला असं समाधान आहे, की मी जरी गेली तरी हे नॉलेज माझ्याकडे जे होतं ते मी ऑलरेडी या पुस्तकांमध्ये ठेवले, आणि हे माझे बेबीज आहेत असे. आणि ह्याच्यामुळे दुसऱ्यांना फायदा होतोय, वाचून म्हणा, शिकून म्हणा, जे काय आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम. आजकालचं जीवन कसं आहे, किती धावपळीचं आहे. तर गर्भसंस्कार वगैरे म्हटलं की आपल्याला खूप मोठ्या मोठ्या गोष्टी वाटतात, पूजापाठ वगैरे असे गैरसमज आहे. तर याच्यावरती धावपळीच्या जीवनामध्ये सायंटिफिक वेने आपल्याला कसं याच्यावरती महिलांना तुम्ही काय सांगाल? तर हे जे बाहेर आजकाल गर्भसंस्कार पण आता पॉप्युलर व्हायला लागले, आणि मला खूप आनंद आहे त्याचा. पण जे गर्भसंस्कारला पण जसं आपण आयुर्वेद योगला एक वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलं लोकांना, की रिच्युअल्स आणि हे, आणि मग ते मागेच राहिलेत सायन्स. तसंच आपल्याला गर्भसंस्कार पण एक सायन्स आहे, फक्त मंत्र किंवा फक्त होम हवन करणं नाहीये. हाच म्हणजे गैरसमज एक आलेला आहे, की म्हणजे गर्भसंस्कार फक्त ह्याच गोष्टी नाहीत, पूजापाठ किंवा काय, सायन्स आहे त्याच्यामध्ये. हे एक सायन्स आहे, फुल प्रूफ सायन्स आहे. खूप सारे ह्याच्यावर रिसर्च पण झालेले आहेत, आणि आताही रिसर्च चालू आहे, ऑनगोईंग आहे. तर गर्भसंस्कारचा फिटल म्हणजे गर्भसंस्कारचा आई आणि बाळ यांच्या जे हेल्थवर जो काही परिणाम आहे तो पॉझिटिव्ह आउटकमच आहे, अशी स्टडी पण झालेली आहे. दिल्लीला जे 200 महिलांवर हा प्रयोग केला गेला. 200? बरं. आणि त्याच्यात असं लक्षात आलं, की जे बाळाचं जे पूर्ण वाढ व्यवस्थित होते, म्हणजे लो बर्थ वेट कमी झालं बाळांचं, सी सेक्शन फार कमी झाले त्यातल्या मध्ये, आणि जे पोस्टनेटल रिकव्हरी आहे ती पण लवकर होते. बाळामध्ये जे डेव्हलपमेंटल जे आपल्याला पाहिजे, चांगले सर्व विकास होणं, ते झालेलं दिसलं. आणि फार कमी बाळांना निओनेटलची गरज, म्हणजे निकू, म्हणजे आपण आपल्याला बाळाला जसं आपण ठेवतो एक इमर्जन्सी त्याच्यामध्ये सुरुवातीला वाढ न झाल्यामुळे, किंवा तसं फार कमी बाळांना गरज लागली. म्हणजे असं आहे ना, प्रीमॅच्युअर डिलिव्हरी. तेच प्रीमॅच्युअर म्हणजे वेळेचं पूर्ण, जर एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरीच्या अगोदर डिलिव्हरी झाली, असं पण कमी. प्रीमॅच्युअर डिलिव्हरी कमी झाल्या, लो बर्थ वेट कमी झाले, आणि शिवाय प्रेग्नन्सीमध्ये इव्हन कॉम्प्लिकेशन पण खूप महिलांना आहेत. तू ऐकलं असेल की जेस्टेशनल डायबिटीज, जेस्टेशनल हायपरटेन्शन, अशा गोष्टी. आईला पण खूप गोष्टी, म्हणजे डायबिटीज आहे किंवा ह्या नंतर गोष्टी समोर येतात, त्याच्यामुळे पण प्रेग्नन्सीमध्ये प्रेग्नन्सीमध्ये त्याच्यामुळे पण कॉम्प्लिकेशन्स आहेत. त्याच्यावरती पण याच्यावरती सोल्युशन. मग तेच. अरे वा. ह्या सगळ्या गोष्टी केल्याने तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. वा, मस्त. मग आईलाच जर ह्या गोष्टी झाल्या नाही, तर बाळावर पण त्याचं काही निगेटिव्ह परिणाम होणारच नाही. तर हाच एक फायदा आहे, म्हणजे एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही एक चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करताय.
एक्झॅक्टली. नाही तर म्हणजे मला सांग की जेव्हा बाळ जन्म घेतं त्याच्यानंतर पहिले 5 वर्ष बाळाकडे इतकं लक्ष द्यायला लागतं, आजारी पडणं. हो, हो, हो. 5 वर्षापर्यंत असं बोलू 5 वर्षानंतर काही मग टेन्शन काही नाही. नाही. इम्युनिटी वाढते. पण तसं नाही ना, 5 म्हणजे तुम्ही जर 9 महिने काम केलं तर तुम्हाला एवढं काही पिडियाट्रिशियनची व्हिजिट करायला लागणार नाही. कारण बरं. बाळ इम्युन आहे. बाळाची जी व्याधी क्षमता आहे ती चांगली आहे, कारण तुम्ही खूप काळजी घेतली आहे प्रेग्नन्सीच्या वेळेस. है ना? बाळाला दूध बरं डिलिव्हरी झाल्यानंतर दूध येणं गरजेचं तेही आहे. त्याच्यामध्येही आजकाल प्रॉब्लेम बघितले Yes. जातात खूप. आता ते पण का प्रॉब्लेम होतात, कारण की ते आईच्या बाळाचे जे कनेक्शन बॉन्डिंग आहे ते कुठेतरी मिसिंग होतं किंवा काही असे बदल घडतात तिच्या फिजिओलॉजीमध्ये. आजकाल म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर पण आई बाळापासून दूर गेलेल्याचे आहेत. पोस्टपार्टम हे करतात पोस्टपार्टम पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये गेलेली उदाहरणं आहेत. पोस्टपार्टम डिप्रेशन खूपच कॉमन आहे. तेच ह्या सगळ्या आपण गोष्टी टाळू शकतो गर्भसंस्कार. खूपच म्हणजे खूप सुंदर फायदे आहेत त्याचे आणि हो. लोकांपर्यंत ही गोष्ट नक्कीच पोहोचायला हवी. हो. छान. आणि पुढचं म्हणजे असं, की आई होण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात सुंदर क्षण कोणता आहे आईसाठी? एकतर ते पहिलं जे किक्स येतात तो प्रेग्नन्सीच्या अनुभव. वेळेस अनुभव. युपीडी टेस्टवर त्या 2 लाईनी बघण्यापासून जो सुरू होतो. त्याच्यानंतर थोडं डिस्कम्फर्ट असतं, पण जसं जसं मुवमेंट प्रेग्नन्सी पुढे जाते आणि त्याच्यानंतर जेव्हा ऍक्च्युली बाळाचा जेव्हा जन्म होतो आणि बाळाचा जो जो सॉफ्ट स्पर्श आहे, स्किन टू स्किन टच, आय थिंक दॅट इज द मोस्ट ब्युटिफुल मोमेंट. आता म्हणजे मिथ्स आणि फॅक्ट्स बद्दल आपण बोलूया थोडंसं. म्हणजे अगदीच या गोष्टी पटकन व्हायरलही होतात. तर खरं काय आहे त्याच्यामधलं तर ते आपण बघूया. तर गर्भवती महिलांनी जेव्हा प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नेंट आहे असं कळतं त्यावेळेस बाई तू आता 2 वेळचं जेव, कारण तू 2 जीवांची झालेली आहेस. तर हे कितपत खरं आहे? ईट फॉर डबल तर नक्कीच नाहीये. इट डिपेंड्स म्हणजे सगळ्यांच्या प्रत्येकाच्या प्रेग्नन्सीचे ज्या काही गरजा आहेत त्या वेगवेगळ्या असतात. शरीर वेगळं आहे. तर डबल तर नक्कीच खायचं नाही. 300 कॅलरीज फक्त वाढवायचे असतात आणि प्रत्येक ट्रायमेस्टरनुसार जसं बाळाची ग्रोथ होती तसं आपलं तुम्हाला तुमचे डॉक्टर सांगतील किती कॅलरीज वाढवायचे, कसे वाढवायचे. एक डायटिशियन न्यूट्रिशनिस्ट पण असली पाहिजे. त्यांचा सल्लाही वेळोवेळी घेतला पाहिजे. असं उगाचच नुसतं डबल खा किंवा सारखं खात राहा असंही नाही. बरं. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे केशर खाल्ल्याने बाळ गोरं होतं किंवा दूध पिल्याने बाळ गोरं होतं, असं काही आहे का? असं नाहीये. जे जेनेटिक्स असतात ना आपले डीएनए आपण म्हणतो ना, त्याच्यानेच वर्ण लक्षात होतो, म्हणजे वर्ण बनतो, कॉम्प्लेक्शन बनतं. मेन जीन्स आहेत. जीन्स जेनेटिक जीन्स. म्हणजे असं काही नाहीये की केशर खाल्लं जास्त तुम्ही खाऊ शकता हेल्थसाठी, इम्युनिटीसाठी, पण त्याचा असा पण असं काही फार कॉम्प्लेक्शन वरती काही त्याचा परिणाम नाहीये. जास्त नाहीये. सगळ्यात महत्वाचा प्रश्न ग्रहणाबद्दलचा. ग्रहण आहे आणि एखादी गर्भवती स्त्री आहे तर तिच्यावरती तर खूपच जास्त रेस्ट्रिक्शन फॅमिलीचे येतात. म्हणजे ती पण आतून घाबरलेलीच असते किंवा चंद्रग्रहण म्हणा किंवा सूर्यग्रहण म्हणा. तर ह्याबद्दलचं काय मत आहे तुमचं? आता सूर्याच्या किरणाने अल्ट्रा व्हायोलेट रेज येतात वगैरे. त्याने काय होतं, बॅक्टेरिया, व्हायरसेस ह्या सगळ्यांवर थोडाफार म्हणजे फरक तर नक्कीच असतो. म्हणून आपण म्हणतो की आपण घरात राहावं. कारण आपण वल्नरेबल असतो ते इन्फेक्शन जर झालं तर. परंतु सायंटिफिकली असं काही प्रूव्हन असं काही नाहीये. आपण तेवढे इम्युन असतो. थोड्या वेळेस तर जरी ब्लॉक झाले तरी आपण ते प्रोटेक्ट करू शकतो स्वतःला. पण प्रेग्नन्सीमध्ये काय होतं की थोडं जास्त, आता प्रत्येकालाच प्रॉब्लेम होईल असंही नाहीये ना. कोणाला होतं कोणाला नाही होतो तर म्हणजे प्रत्येकाची इम्युनिटी. आता तो प्रॉब्लेम त्या ग्रहणामुळे झालाय का त्यांच्या स्वतःच्या हेल्थ इम्युनिटीमुळे झालाय हे तर कोणी पक्क सांगू शकत नाही. पण मग त्याचा गैरसमज अंधश्रद्धा म्हणून असं की, आणि पूर्वीचे लोक काय हे नियम वगैरे जे सांगितले की बाई तुम्ही काळजी घ्या, प्रिव्हेंट करा, तुम्ही हे नका करू. म्हणजे प्रिव्हेंट करण्यासारखी गोष्ट म्हणजे आता तुम्ही जसं म्हटलात की आपण घरातच राहतो किंवा ते रेज ब्लॉक होतात किंवा काय,
पण काही ठिकाणी गर्भवती महिलांना तर तू याच पोझिशन मध्ये बस, झोपायचंच नाही किंवा काय अशी पण ते रिस्ट्रिक्शन अतिरेक लावले आहे. जातात. मग ते त्याच्या मग त्या तर सगळ्या अवॉइड केलं पाहिजे. ते मग खरं नाहीये तर. प्रत्येकाने आपल्या डॉक्टरने सांगितलंय तसं हम्म. स्वतःची सेफ्टी, काळजी, रेस्ट ह्या हम्म. महत्वाच्या आहेत. हम्म. इन्स्टेड ऑफ गिव्हिंग टू मच इम्पॉर्टन्स ऑफ दिस थिंग्स. म्हणजे आयुर्वेदिक डॉक्टर असून आणि गर्भसंस्कार कोच असूनही मी हे सांगते, हम्म. कारण की खूप तुम्ही जर एक्झर्शन केलं कुठल्याही गोष्टीचं तर हम्म. त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो होऊ तुम्हाला शकतो. आणि बाळ. सो बेटर प्लीज डोंट डू दिस. आता आपण बोलतो डोहाळे वगैरे लागतात, तर असं मी ऐकलं आहे की बऱ्याच जणांना वेगळ्याच प्रकारचे काहीतरी गोष्टी कराव्याशा वाटतात. म्हणजे अगदी स्मोकिंग पर्यंत किंवा अल्कोहोल घेणं म्हणा. तर या गोष्टी कितपत आहेत त्याच्यामध्ये? हो. आयुर्वेदामध्ये याला सुंदर शब्द आहे. दौहृद. बर. म्हणजे हृद म्हणजे एक आई आहे, आईचं हृदय तर आहेच आणि बाळाचं हृदय पण. ते 4थ्या महिन्यात मॅनिफेस्ट म्हणजे डेव्हलप जास्त व्हायला लागतं. बर. तर म्हणून 4थ्या महिन्यात जास्त क्रेविंग आणि अवर्जन, कुठली गोष्ट खूप अतिरेक म्हणजे अति असं काहीतरी खावंसं वाटणं किंवा कसला वास सहन नाही होणं, असे सगळे डोहाळे. आणि आता जसं तू म्हणाली विचित्र विचित्र डोहाळे पण असतात. हो. की स्मोकिंग, अल्कोहोल वगैरे, आणि लोक करतातही ते पूर्ण. आता हे पूर्ण थोड्याफार प्रमाणात म्हणजे असे नक्कीच निगेटिव्ह किंवा हेल्थ जे प्रॉब्लेम करणारे डोळे नक्कीच पूर्ण नाही केले पाहिजेत. पण आयुर्वेदामध्ये सांगितलेलं की ती जी स्त्री आहे जी 4थ्या महिन्यात आहे, दौहृदय आहे, म्हणजे ती 2 जीव आहेत तिच्यामध्ये आणि तिच्या इच्छा म्हणजे ते बाळ तिच्या थ्रू इच्छा सांगत असते. आणि बाळ चेक करत असतं की माझी इच्छा पूर्ण होतील. बरोबर, म्हणजे बाळाची इच्छा झाली का असं? तर पण मग त्याच्या खाली तुम्ही तुमच्या इच्छा पूर्ण नका. असंही करतात काही जणी असतील. आय एम नॉट शुअर, आय डोंट वॉन्ट टू ब्लेम ऑल्सो, कारण की आपल्याला माहिती नाही की आपण जज नाही करू शकत, प्रत्येकाला होऊ पण शकतो. ओके, पण मग किती प्रमाणात आपण पूर्ण करायचं आणि पूर्ण काही इच्छा पूर्ण नक्कीच केल्या पाहिजे, कारण त्याने बाळाची मानसिक जी हेल्थ आहे ती बेस्ट आहे. अच्छा. नाहीतर मग बाळाच्या मानसिक किंवा इमोशनल हेल्थला इश्यू होऊ शकतो. खूपच सुंदर माहिती ताई. तुमचे खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहिती दिल्याबद्दल. ह्याच्यामध्ये म्हणजे जे अवॉर्ड्स वगैरे मिळाले त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. म्हणजे गोल्ड मेडल्स तुम्ही आहात. तर हे तर मला असं वाटतं ना की मी कधी अपेक्षाही केलं नव्हतं की माझ्या कामाची मला अशी पावती मिळेल. भरपूर अवॉर्ड्स मिळाले. लंडनला पण मी गेले होते, तर तिथे पण खूप आयुर्वेद डॉक्टर वगैरे ह्यांच्याशी भेट झाली आणि कामाचं माझं कौतुक केलं गेलं. कोविडमध्ये ऍक्च्युली जेव्हा मी हे गर्भसंस्कार पुस्तक लिहिलं तेव्हा मला हा धन्वंतरी ज्योती अवॉर्ड हा मला दिला गेला कोल्हापूरला, गोल्ड मेडलिस्ट वाला पण अवॉर्ड मला मिळाला. आणि असे बरेचसे अवॉर्ड माझ्या आहे. पण मला सगळ्यात मोठा अवॉर्ड काय वाटतो, माझ्याकडे जे कपल्स येतात त्यांना जेव्हा सक्सेसफुल कन्सेप्शन होतं आणि सक्सेसफुल डिलिव्हरी होते तो, किंवा माझ्याकडे पेशंट आल्यानंतर त्यांना जे बरं वाटतं तो. एक्झॅक्टली. म्हणजे अवॉर्ड्स तर हे काम बाय डिफॉल्ट मिळतं. जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तेव्हा आपोआपच तुम्हाला जी म्हणजे तुमची जी पॉप्युलॅरिटी येते ते येतं मग तुमच्या कामातूनच. हो. मग मला जोश टॉक मध्ये पण माझा एक व्हिडिओ आहे, तिथे पण मी बोलले. बऱ्याचशा मीडिया चॅनलवर पण मला इन्व्हाइट केलं गेलं आणि माझे जे लेख पण असतात ते आपल्या पेपरमध्ये वगैरे तुम्ही बघू शकता, बऱ्याच वेळा येतात. तर मी खरंच ग्रॅटिट्यूड म्हणजे थँक्यू सांगते ह्या सगळ्या सपोर्ट बद्दल. म्हणजे हा युनिव्हर्सल सपोर्ट आहे आपला. ते सगळं फक्त ह्या 3 सायन्समुळे माझ्या जीवनात जे आले आणि आज मला काहीच कमी वाटत नाहीये. म्हणजे माझ्या जीवनात सार्थक होत आहे असं. खूप सुंदर. परत एकदा मी तुमचे आभार मानते. तुमच्या या सुंदर स्टुडिओमध्ये आपण खूप छान तुम्ही माहिती दिली. इथे तुमचे सेशन्स होतात आणि खरंच समाजाला अतिशय उपयोगी पडणारी गोष्ट तुम्ही सुरुवात केलेली आहे. तुमच्यापासूनच त्याची सुरुवात झालेली आहे. थँक्यू स्वाती, आणि थँक्यू, मला मजा आली बोलायला. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि होपफुली आपल्या प्रेक्षकांना आवडेल. आणि जर गरज लागली तर नक्कीच या AYG अकॅडमीमध्ये. आमची एकच ब्रांच आहे कुर्ल्यामध्ये, इंडियामध्ये. पण आमचे भरपूर सारे पेशंट किंवा आमचे स्टुडंट्स आहेत अक्रॉस द वर्ल्ड. म्हणजे जवळपास 10
पेक्षा जास्त देशामध्ये माझे स्टुडंट आहेत. अरे वा. आणि हम्म. ऑनलाईन जे एज्युकेशन आपल्याला जो प्लॅटफॉर्म मिळालाय त्याच्यामध्ये मला नाही वाटत की आपण आता जगापासून लांब आहोत. लांब होतं. तर मला असं वाटतं की खरंच जे काही होतं ते चांगल्यासाठी होतंय आणि आपल्याला फार देशाच्या कोणाकोणात जायला मिळतंय. आणि असंच काम माझ्यावर पण प्रेम करा, माझे जे स्टुडंट बघत असतील, आणि माझ्या कामावर पण प्रेम करा. आणि ह्या जे शास्त्र आहेत आयुर्वेद, योग आणि गर्भसंस्कार यांना अप्लाय करा जीवनामध्ये. आता आपल्याला डॉक्टरांनी खूप सुंदर माहिती दिली. तर तुम्हाला हा एपिसोड नक्की कसा वाटला? तुमचे काही सजेशन्स असतील, तुम्हाला काही डॉक्टरांना विचारायचं असेल किंवा त्यांची पुस्तकं तुम्हाला हवी असतील, तर त्यासाठी तुम्ही नक्कीच खालच्या नंबरवरती संपर्क करा. कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारा. आणि तुम्हाला खाली लिंक देण्यात येते आहे, तर त्यावरती तुम्ही पुस्तकांची ऑर्डर नक्कीच देऊ शकता. तुम्हाला म्हणजे या पुस्तकांचा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल त्याचा. आणि जसं मॅडम म्हटल्या की त्यांचे सेशन्स आहेत, त्यांचे बऱ्याच स्टुडंट्सला फायदाही झालेला आहे. तर माझ्या प्रेक्षकांमधील भावी जोडप्यांना किंवा जे आई वडील होण्यास इच्छुक आहेत, त्यांनी नक्कीच या मॅडमच्या अकॅडमीचा फायदा घ्यावा, असं मी तुम्हाला आवाहन करतो. धन्यवाद. क्रिएटिव्ह कुटुंब